खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा पोलीस कोठडी। खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम 23 एप्रिलपर्यंत वाढला। खरातची 5 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी। खरातच्या अडचणीमध्ये वाढ। डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर। मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता। चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू। कालपासून पीडितांचे जबाब नोंद। कंपनीतील कागदपत्रांची तपासणी। गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर भर। अजितदादांच्या आठवणीत आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू। बॅडमिंटन क्लबमधील सदस्यांनी जागवल्या आठवणी, तर दादांनी सोन्याची जेजुरीसारखी बारामती घडवली, तिला जपणार। महिलांचा सुनेत्रा पवारांशी भावनिक संवाद। विदर्भामध्ये उष्णतेचा कहर। वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर। नागपूर, अमरावतीतही पारा 44 अंश सेल्सिअस पार। 8 दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम। 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घाट परिसरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही बरसणार पाऊस। राज्यामध्ये अक्षय तृतीयेचा उत्साह। सोनं आणि गाड्या खरेदीचा उत्साह। आंब्याची देखील मागणी वाढली। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आंब्यांची आरास। अमेरिका इराण चर्चेची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता। इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये चर्चेची शक्यता। रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी। शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिलपर्यंत बंद। इराण इस्रायल युद्धामुळे जीवनावश्यक औषधं महागण्याची शक्यता। औषधांच्या किमती 30 ते 96% वाढण्याचा अंदाज। कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, अंगदुखीची औषधं महागण्याची शक्यता। भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील। ट्रम्प यांच्याकडून रशियन कच्चं तेल खरेदीस 16 मे पर्यंत मुदतवाढ। ठाणे, मुंबई, ओडिशा, बिहारमधील 4 कट्टरपंथी तरुणांना अटक। दहशतवादी कारवायांच्या नियोजनात कथित सहभागाबद्दल कारवाई। राम मंदिर, संसद, लाल किल्ला, इंडिया गेटवर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती।